धीरज परदेशी हल्ला प्रकरण. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये कंत्राटी महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं खळबळ उडाली. मुकुंदनगर येथील दर्गा दायरा कब्रस्तानजवळ पथदिव्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना धीरज परदेशी यांच्यावर 10 ते 15 जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आणि रुग्णालय प्रशासनानं धीरज परदेशी यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून निदर्शनं सुरू करण्यात आली. हल्ल्यातील सर्व आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे मुकुंदनगर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण आणि या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.